नंतर मी सोसायटीकडे वळतो. पहिलं म्हणजे अस्वच्छता, दुसरं म्हणजे अतिक्रमण आणि तिसरा म्हणजे वाहतुकीचा प्रश्न. या मध्ये पुण्याचेच हे सगळे प्रश्न आहेत. पण याच्यामध्ये कोंढवा हे मला वाटतं आता मागे इकडे मी म्हणणार नाही की इकडे लोकांचं राजकारणी लोकांचं किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही, पण ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. तर सकाळपासून फक्त कुणी येणार म्हणून हे सर्व रस्ता एकदम स्वच्छ केला. हा नेहमीच असा स्वच्छ राहण्यात आम्हाला आवडेल. अतिक्रमण रात्री इथे येऊन बघितलं तर आमच्या झोपा उडाले सर. सगळे रस्त्यावर येऊन रात्री 1-1 वाजेपर्यंत जोरात ओरडत लाऊडस्पीकरवर आपला माल हिटत असतात. जरूर त्यांनी पोल भरावं, पण त्यांची व्यवस्था करा. आणि ते पूर्णपणे संपूर्ण रस्ता ब्लॉक करतात, त्यामुळे अनेक अपघात होतात. त्यानंतर अस्वच्छता, आपण फक्त स्वच्छ पुण्याचा नारा देतो, पण जर तोंडात तुम्ही आला तर तुम्हाला ठिकठिकाणी दिसेल की इतकी प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. आता तुमच्या नियतीने आम्हाला आपल्याला समोर आणलं आणि नियतीच्या मनात नक्कीच चांगलं आहे हे आम्ही सूचिन्ह समजतो. मी असं म्हणू शकतो की कदाचित मी भावी महापौरांच्या समोर बोलत असेल आणि असंच व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला राजकीय उज्ज्वल भविष्य आहे. तुम्ही कर्तृत्वात आहात. मुकुंदनगरमध्ये जेव्हा मी फिरतो तेव्हा मला माहीत आहे की तिथल्या लोकांना जेव्हा तुमच्याबद्दल विचारतो तर ते म्हणतात कामाचा माणूस. तुम्हाला साहेबांना सांगितलं काम झालं नाही असं कधीच होत नाही. म्हणून आमचं हे भाग्य पुन्हा मी पुनरुक्ती करतो. यात अतिशोक्ती नाही की एक काहीतरी नियतीने हा डाव टाकला आणि तुम्ही आमच्या वार्डमध्ये आलात. मी वार्ड 21 तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलाल. पवनचे चेअरमन वाडेकर साहेब, चौगुले साहेब, सोसायटीतील सर्व सभासद नागरिक बंधू भगिनी, मला अक्षय शिंदे, व्यंकटेजी दादा गुरुकर, प्रतीक असं किंवा सर्वजण मला वाटतं की 21 प्रभाग हा नव्याने झालेला आहे. मी सॅलेसबरी पार्क मार्केट यार्ड ह्या ठिकाणी नगरसेवक गेले 20 वर्ष आहे आणि आता नव्याने प्रभाग हा मुल्लानगर, महर्षीनगर पूर्ण ज्योती हॉटेलवरती ब्रह्मापर्यंत हा प्रभाग केला आहे. ज्यावेळी आमचे कार्यकर्ते या परिसरामध्ये फिरत असताना प्रत्येक सोसायटीचा आढावा घेतला की इथं अडचण काय आहे, ब्रह्मात काय आहे, पटरीलपाशी काय आहे, अतिक्रमणचा विषय काय. मला वाटतं की आपल्या सोसायटीचा विषय आल्यानंतर रेन वॉटर लाईन जी आहे अनेक वर्ष प्रलंबित आहे ती झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल. ते तात्काळ सांगितलं की अक्षयला की सोसायटीचे चेअरमनला सांग आपण महापालिकेने केलं नाही तर आपण स्वखर्चाने लगेच सुरू करू. आणि 2 दिवसात निर्णय केला आणि पाईपलाईन इथं पाईप आणून ठेवलेले आहेत. मला असं वाटतं की या रस्त्यावरून जायचा माझा सातत्याने योग असतो आणि मी बघत असतो की रस्त्यावर अतिक्रमण खूप आहे. प्रत्येकाचं तेच म्हणणं की अतिक्रमण मुक्त आपला परिसर असला पाहिजे, स्वच्छ परिसर आपला असला पाहिजे आणि मला वाटतं की नागरिकांच्या हक्काला धावून येणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे. या उद्देशाने काम करायचा माझा उद्देश आहे. निवडणूक अजून पुढं आहे, अजून कुठलाही वॉर्ड डिक्लेअर झाला नाही, पण ह्या प्रभागात काम करत असताना मी ठरवलं तात्काळ नागरिकांची जी अडचण आहे ती सोडूनच आपण निवडणुकीला जायचं. लोक निवडून आल्यावर जातात, निवडणुकीचा अगोदर येतो आणि ह्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या मी लिहून घेतलेल्या आहेत. MSCPचा शेजारच्या सोसायटीत प्रॉब्लेम आहे, त्यानंतर अतिक्रमणचा आहे, स्वच्छतेचा विषय आहे, 4-5 विषय आहे. दुसरं एकमेकाशी डायलॉग असला पाहिजे. आमची टीम जी आहे ही आपल्या सोसायटीच्या सातत्याने संपर्कात राहील. दर 8 दिवसांनी, दर 15 दिवसांनी, महिन्याभरात तुम्हाला वाटलं की भिमारे साहेब या सोसायटीमध्ये तुम्ही या तर मी त्याजवळजवळ सॅलेसबरी पार्क, महर्षीनगर परिसरामध्ये असंच नातं ठेवले. नगरसेवक नसून सोसायटी कशी म्हणजे सोसायटीने हा तुमचा परिवार आहे तसं माझं पण नातं परिवारासारखं असणार आहे आपल्याशी. तुम्हाला अनुभव येईल. निवडणुकीच्या अगोदर, इलेक्शन व्हायच्या अगोदर हे काम मी सुरू केले. एखादा लोकप्रतिनिधी म्हणाला असता की मी निवडून येऊ दे, बजेट टाकतो आणि काम करतो. मी पहिलं काम करून नंतर निवडणुकीला सामोरं जाणारा कार्यकर्ता आहे आणि खरंच नागरिक सुद्धा जागरूक आहे आणि पुढच्या काळातही आपले जेवढे विषय असतील ते सर्व सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आपला मुल्लानगर कोंढवा परिसर या सॅलेसबरी पार्कला जोडला आहे. मलाही अभिमान आहे, आनंद आहे. जेवढं जास्त एरिया तेवढं काम करायला सोपं. अनेकांना छोट्या एरियात काम करताना मला वाटतं ते काही कळत नाही, पण स्वारगेटवरनं सुरू होतो आणि वरती ब्रह्माच्या वरती शिवतीर्थनगरपर्यंत हा एरिया आहे. जवळजवळ पुण्यातला सगळ्यात मोठा एरिया आपला झालेला आहे. पूर्वीचे लोकप्रतिनिधी काम करत असताना
त्यांनी जी कामं केली असतील आणि मला काय काम करायचं आहे हा माझा संकल्प असणार आहे। या एरियासाठी मी प्लॅन करतोय जेणेकरून हा फ्लायओव्हर होत असताना आपण पाहिलंय, पण त्यावेळी सुद्धा खूप मिलिटरीची अडचण होती तेव्हा दिलीप कांबळे मंत्री होते आणि मी सभागृह नेता असताना हा फ्लायओव्हर होत असताना मिलिटरीच्या लोकांना तरतूद करून जो हॉस्पिटलला कमांडला जायला जो ग्रेड सेपरेटर आहे तो ह्या महानगरपालिकेमध्ये मी मंजूर केला, त्याला बजेट तरतूद 8 कोटी रुपये केली, जेणेकरून फ्लायओव्हर होत असताना सुद्धा अडचणी आहेत। आपण शहरामध्ये वर्किंग टाइम आहे 11:30ची वेळ होती, थोडा बोर्ड यायला वेळ लागला, सर्वजण इथे जमलेत, काही ना कामासाठी जायचे, काही व्यवसाय हाऊसवाईफ सुद्धा असतील त्या सर्व घरातलं काम सोडून इथं आले, आमचे सर्व कार्यकर्ते इथं आले, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ही सुरुवात आहे, नारळ फोडल्यानंतर काम मोरे आणि सागरला विनंती आहे की हे राडारोडात टाकलं नाही पाहिजे आणि पाऊस आला किंवा येणारं पाणी यातून जायला पाहिजे ही काळजी करायला पाहिजे। नक्की मला नवीन या प्रभागाची सुरुवात परमार पवन म्हणजे परमार आपल्या परिवाराकडनं होती आणि तो योगच असतो, साहेब म्हटल्याप्रमाणे कुठलं काम करायचं त्याचा योग असतो। माझा स्वभाव असा आहे, आज तसं काम आत्ताच करायचं, उद्या करायचंच नाही, त्याच्यामुळे मी ठरवलंय जे काम आपल्या डोळ्यासमोर आहे तात्काळ करायचं। पुढच्या काळामध्ये ह्या बकरील पासून वरपर्यंत ज्या ज्या सोसायटी लिस्ट माझ्याकडे आले, जसं आम्ही एमएससीबीची केबल टाकतोय, त्याच्यानंतर मला असं वाटतं की अनेक सोसायटीचे काही कंप्लीट आले त्या पण आम्ही आता करतोय, जेणेकरून डांबरीकरणाचा काही प्रश्न वरती डांबरीकरणाचा प्रश्न जवळजवळ महानगरपालिकेतून सांगून आपण जवळजवळ 6 ते 7 ट्रक डांबराचे आणून ते पण उद्या काम चालू करतोय। पुढच्या महिन्याभरामध्ये निवडणुकीच्या आधीमध्ये भीमाले साहेब आले, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला, त्यांनी काम केलं, तुम्हालाही सांगायला आम्ही पाहिजे की भीमाले आमचे घरातले मेंबर आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहतो आणि मलाही माझ्या शहराच्या ह्याच्यामध्ये सांगता येईल मी सॅरेश्वरी पार्सन आहे, मी लुल्ला नगर कोंडवा पवन परमारचा भागाचा नगरसेवक आहे, हे मी सांगणार आहे, मलाही अभिमान वाटणार आहे। अशा प्रकारचं नातं जोडण्याचं काम तुम्ही आम्ही करूयात। तर ते अक्षय असेल किंवा दादा असेल, प्रतीक असेल, आमचे प्रमोद आहेत किंवा ह्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि तात्काळ तुमची अडचण सांगितली आणि आज जास्त भाषण नाही, नारळ फोडायचं आणि कामावर भर देऊ। पुन्हा एकदा सोसायटीच्या सर्वांचं स्वागत करतो। पुढच्या काळात आपण आपल्या एका फोनवर एका व्हॉट्सअपवर आपली कामं मार्ग लागण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। धन्यवाद।